पांडुरंगा करो प्रसन्न
वडगावला येथे पत्रकार संतोष दुधभाते यांच्या 31व्या वाढदिवसानिमित्तानं आज या ठिकाणी घराची सेवा संपन्न आहे. या कार्यक्रमासाठी आज जो अभंग घेतला तो अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराजांचा परिचय द्यायचा म्हणजे तो असा की देवाच्या अति जवळचे लाडके असे एक संत, त्यांचा दरारा चौकड होता. त्या नामदेव महाराजांचा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगाद्वारे नामदेव महाराज मानवी देहाला आल्यानंतर मानवी देहानं काय मागावं आणि काय मागू नये. नामदेव महाराज या अभंगामध्ये एक मागणं मागतात. तुमचं आमचं मागणं हे वेगळं. तुम्ही आम्ही जे मागतो ते आपण संसार रूपी काहीतरी आपलं मागणं असतं, परंतु संसार रूपी देवाला मागणं आणि ते देव आपण घेणं हे आपल्या हिताचं. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज असतील, नामदेवराय असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, आधीचे जे 42 संतांचं वर्णन केलेलं आहे त्या सगळ्या संतांमध्ये जास्त देवाच्या जवळचे, ज्यांनी देवाला आपल्या हाताने नैवेद्य चालला, हाताने दूध पाजलं, ज्याच्या कीर्तनामध्ये नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये स्वतः देव नाचला, असे आवडते भक्त नामदेवराया. तेव्हा नामदेवरायाचा पहिल्या प्रथम आपण इतिहास पाहून नामदेवराया इंग्लिश दामोसिटीला काही कामानिमित्त बाहेर गावी जायचा प्रसंग आला. प्रसंग फार मोठा आहे. नामदेव महाराजाला आईने विचारलं की बाळा नाना, तुझ्या वडिलांना बाहेर गावी जायचंय, तेव्हा आपल्या घरचा दररोजचा नित्यक्रम आहे की देवाला दररोज रावळामध्ये जाऊन नैवेद्य दाखवला पाहिजे. हा क्रम आहे आपला. तेव्हा वडिलांना जर गावाला जायचं असेल तर आपण नैवेद्य कोण दाखवणार, म्हणून ते गावाला जात नाहीत बाहेरगावी. जर नामा तू जर दाखवतो म्हणलास तर तुझे वडील बाहेरगावी कामाला जाणार आहे. लगेच नामदेवरायाने विचारलं किती दिवस? एक 4-5 दिवस. काय हरकत नाही, मला जावा. वडिलांना आदेश दिला त्यांना आणि जावा म्हणून सांगितलं. जावा म्हणून सांगितल्यावर आईने ताट भरलं आणि ताट भरून नामदेवराच्या हातामध्ये दिलं. नामदेवरायाच्या हातामध्ये ताट भरून दिल्यानंतर प्रसंग असा झाला. नामदेवराया मंदिरामध्ये गेले आणि मंदिरामध्ये जाऊन देवाला नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवला, देव नैवेद्य खातो का? देवानं जर नैवेद्य खाल्ला असता तर आपल्या रेशन कार्डावर आणखी नाव लावलं असतं. देव खात नाही महाराज, भावाचा भुकेल आहे. परंतु नामदेवरायाच्या लक्षात आलं की माझे वडील दररोज नैवेद्य घेऊन येतात, त्यावेळेस कसा खातो? आणि आज माझे वडील काही कामानिमित्तानं बाहेर गावी गेले,
तर तो निवेद खात नाही. देवा खा लवकर. महाराज पाषाणाची मूर्ती आहे, देव खात नाही. नामदेव दुसरी आरोपली, देवा माझे सवंगडे बाहेर थांबले, नैवेद्य खा. तरी पण देव खात नाही. त्यावेळेस नामदेवरायांना प्रतिज्ञा मांडली, मला देवा तू जर नैवेद्य नाही खाल्लास तर या नामाचं डोकं आणि तुझं चिराई एक झाल्याशिवाय तरी देव खात नाही. पण ज्यावेळेस नामदेवरायांनी त्या चिरेला धडक घेण्यासाठी मागा पुढे पाय टाकला, त्यावेळेस पाषाणाची मूर्ती, पाषाणाची मूर्ती कापे थरथरा, पाषाणाची मूर्ती थरथरा कापायला लागली महाराज. आणि प्रगट झालेले नामदेवरायला नामदेवराच्या हातात अखिल कोण ब्रह्मांड नाही परमात्म्याला नामदेवरायाच्या हाताला नैवेद्य जरी देवानं खाल्ला तर नामदेवरायाला देव कळला का भेटला प्रश्न. देव हा नामदेवरायाला भेटला कळला, कारण का कळण्यासाठी गुरु विना अनुभव कैसा, गुरु शिवाय अनुभव येत नाही. नामदेवरायाला गुरु केला नाही म्हणून पांडुरंग परमात्म्याला हे वटलांनी सांगितलं, रामा आता एक माझं मत आहे, तू औंढ्या नागनाथाला जा आणि औंढ्या नागनाथाचं जाऊन दर्शन करून येऊनंतर पांडुरंगाची आज्ञा ऐकली नामदेवरायाने आणि मुकाम करत नामदेवराया औंढे नागनाथाला पोहोचले महाराज. आणि औंढे नागनाथाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांच्या डोळ्याला असं दिसलं की त्या महादेवाच्या पिंडीवर एक वैव्रतग्रस्त तिथं पाय जोडे सगळं ठेवून झोपलेला होता. नामदेवरायाने विचार केला, देवानं तर मला औंढे नागनाथाच्या दर्शनाला पाठवलं आणि इथं हा ग्रस्त निवांत झोपलाय. कोण रे बाबा तू? पाय जोड्यावर तू ठुले, जोड्याचे पाय तुझे ते देवाच्या पिंडीवर ठुले. तेव्हा खेचर नावाचा ग्रस्त तो म्हणाले, बाबा मला काय आठवत नाही, पण माझे पाय मला उचलून माझे पाय उचलून ठेव, माझे पाय उचलून ठेव म्हणल्याबरोबर नामदेवरायानं आदेश मानला आणि पाय उचलायला गेले तर तिथं पिंडी, तिथला पाय उचलला की दुसरीकडे पिंडी. असा ज्यावेळेस चमत्कार झाला
त्यावेळेस नामदेवरायांच्या लक्षात आलं महाराज की आपल्याला देवाने पाठवले औंढ्याला, ते त्याचं कारण म्हणजे हेच असतं. खेचडाला गुरु केलं. नामदेवराया मंदिराच्या बाहेर आले आणि बाहेर आल्याबरोबर त्या ठिकाणच्या सर्व भक्त मंडळींना कीर्तन करायला सांगितले. वार सोमवार होता. महादेवाच्या मंदिरामध्ये औंढ्या नागनाथाला गर्दी पुष्कळ होती, पण त्या ठिकाणी कीर्तन चालू असल्यामुळं येणारा माणूस त्या कीर्तनाला बसायला मंदिरामध्ये कुणी जाईना, म्हणजे त्या मंदिरातल्या बडवेची दक्षिणा पुरायला. ते मंदिरामधले बडवे बाहेर आले. काय लाभ हे? शिवाचं मंदिर आहे, इथे कीर्तन असतंय का? अरे शिवाचं मंदिर राहू द्या, भगवंताचं मंदिर राहू द्या, कोणतंही मंदिर राहू द्या, त्या ठिकाणी कीर्तन करायला काय? पण ते ब्राह्मण मंडळी ऐकलेले, त्या ब्राह्मण मंडळीने सांगितलं, महाराज तुम्ही पाठीमागच्या बाजूला करा. आज्ञा मान्य केली देवाची आणि नामदेवरायांनी कीर्तन बाहेर पाठीमागच्या बाजूला सुरुवात केली महाराज. पण महाग सुरुवात केल्याबरोबर चमत्कार असा फिरवी मंदिर फिरलं महाराज आणि दरवाजा पाठीमागच्या बाजूला झाला. बडवे लोक मागच्या बाजूला राहिले. हा चमत्कार काय झाला मला कळलं नाही. ती बडवे मंडळी सगळी नामदेव महाराजांकडे धावत गेली. म्हणजे महाराज आज तुम्हाला मगाशीच सांगितलं मी तुम्ही पाठीमागं कीर्तन करा म्हणून, तुम्ही अजून इथंच करता. त्यावेळेस नामदेव महाराजांनी मला हात जोडून सांगितलं, देवोबा मी कीर्तन पाठीमागच्या बाजूला करतो. अहो मागच्या बाजूला दरवाजा तिकडे. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणले, दरवाजा तुम्हाला इकडे दिसत असला तर हाताला धरलं आणि नंदीची साक्ष दिली. महाराज नंदी कुंकड आहे. फिरविले देऊळ जगा माझी खाती नामदेवा. चमत्कार असं झालं महाराज की ते मंदिर फिरलं. त्यावेळेस त्या ब्राह्मण मंडळीला कळालं की हा एक थोर महात्मा आहे आणि यांनी चमत्कार केला, म्हणून त्याला सगळी ब्राह्मण मंडळी नतमस्तक होणे महाराज. करा क्षमा महाराज क्षमा करा आम्हाला, तुमचा अधिकार आम्ही ओळखू शकलो नाही. कारण त्या लोकांना कसं असतंय अधिकारच कळत नाही महाराज. जरी आता काही कीर्तन करायचं नसेल त्याला काय जमतंय,
आणि हे एक मात्र ते कराय बघ, करा क्षमा करा महाराज, तुमचा अधिकार आम्ही ओळखला नाही विचारला, अधिकार द्या पुरा, करा क्षमा करा महाराज, महाराज क्षमा करा, आम्हाला चूक झाली आमच्याकडनं, तुमचा अधिकार आम्हाला कळत नाही. हे औंढ्यानंतर त्याची ब्राह्मण मंडळी नामदेवरायाला पण नामदेवरायांनी सांगितलं नाही हो, हे माझं काम नाही, अखिल कोण ब्रह्मांड नायक विश्वाचा जनन नायक त्याचं काम आहे. मग नामदेवरायाचं तिथं महाराज इथूनचे सत्कार करण्यात आला, परंतु तिथले लोक नामदेवरायाला भावा म्हणाले, परंतु नामदेवरायांनी विचार केला की आपल्याला आता इथं राहायचं नाही, कारण का आपल्याला खूप बरंचसं काम आहे. म्हणून नामदेवरायांनी त्या औंढे नागनाथाच्या सगळ्या मंडळीचा निरोप घेतला महाराज आणि निघाले, पंढरपूरच्या दिशेने निघाले. पंढरपूरच्या दिशेने निघाल्याबरोबर औंढे नागनाथून फोन केला पंढरपूरला, तेव्हा फोन होता का? मग अंतरीचा भाव अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याला कळलं की नामदेव औंढे नागनाथाचं काम करून पंढरपूरला येत आहे. पांडुरंग परमात्म्याने सगळ्याला दृष्टांत दिला, सगळ्या 42 संतांना दृष्टांत दिला की नामदेवराया दशमीला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये येणार आहे, सगळी त्यांच्या सत्काराला थांबा. म्हणल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातले 42 समकालीन संत महाराज नामदेवरायाच्या स्वागतासाठी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये, ज्यावेळेस नामदेवरायाचं चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आगमन झालं महाराज, सगळ्या संतांनी नामदेवरायाला आलिंगन दिलं आणि तो सोहळा पाहून अखिल ब्रह्मांड नायक खाली उतरले महाराज आणि नामदेवरायाला आलिंगन दिलं. नामदेवरायाला कोण आलं महाराज, नामा कशी काय झाली यात्रा? तेव्हा चांगली झाली, पण नामदेवरायांनी तिथं औंढे नागनाथाला जाऊन काय केलं हे बाकीच्या सगळ्या संतांना माहित नव्हतं. म्हणून सगळी संत मंडळींनी विचार करून सांगितलं की महाराज तुम्ही कीर्तन करा. कीर्तन करा म्हणल्याबरोबर आदेशाचं पालन केलं सगळ्याच भक्ताचं आणि नामदेवरायांनी कंबर कसली महाराज आणि कीर्तन चालू केलं आणि कीर्तन चालू केल्यावर अखिल ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याला राहू नये महाराज, पांडुरंग परमात्मा सुद्धा त्या कीर्तनामध्ये नाचू लागला.
कबीर महाराज मृदंग वाजवायला होते महाराज. नाचता नाचता देवाचा घडला पितांबर. पण तुम्ही देवाला बोलावं महाराज. आमच्या कबीर महाराजांनी धाडस केलं आणि सांगितले देवा अरे पितांबर बघ. त्यावेळेस देव सावध झाले महाराज आणि पितांबर बेसला. त्यावेळेस त्या भजनासाठी त्या कीर्तनासाठी 42 संत होते महाराज. आणि त्याच वेळेस ज्ञानोबराया सुद्धा त्या कीर्तनाला हजर होते. आमची जनाबाई म्हणाली आळंदीकर आहेत का इथं म्हणल्याबरोबर आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना आहेत. जनी म्हणे ज्ञान देवा चंद्रभागेच्या वळवंटामध्ये नामदेव महाराजचं कीर्तन चालू आणि तिथं देव सुद्धा नाचला महाराज. काय अजब आहे महाराज. देव नाचला देव. आपल्याकडे सुद्धा नाचण्याची प्रथा आहे. तुमच्या गावात आहे का नाही? वाढदिवस साजरा करणे म्हणजे काय? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आपल्या आतापर्यंतच्या विषयाची झालेली वयोमर्यादा वजा करणे आणि तो वाढदिवस करायचा. 31 डिसेंबरला नवीन वर्ष साजरा करायचं. आपल्या हिंदू धर्मामध्ये 31 डिसेंबर नाही. पण हे काही विद्वान मंडळी आपला वाढदिवस साजरा करतात, 31 डिसेंबर साजरा करतात आणि पुढे तर धाब्यावर जातात आणि तिथं नाचतात. नाचणं योग्य नाही म्हणा. कारण का असं जर नाचलं मराठी पुढे नाचलं तर किती जन्म? 7 जन्म. टाळ्या वाजवायला मग नाचायचंय कुठं? नाचू तर कीर्तन द्यायचं, डाळ घ्यायचा आणि डाळ घेऊन मलाच कीर्तनात नाचायचं. ती देवाला आवडतं. नाहीतर 31 डिसेंबर साजरा केला
ती देवाला आवडत नाही. आणि आपल्या हिंदू धर्माप्रमाणे गुढीपाडव्याला आपण नवीन वर्ष चालवत असतो. कृपया जर कोण करीत असेल महाराज तुमच्या गावात सांगत ना की आपलं नवीन वर्ष हे आज नाही, लोकांनी लादलेलं आहे तीच कुटूर आपल्या लोकांनी घ्यायचं आहे. घेऊ नका. आपलं नवीन वर्ष जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर कुठं करायची? गुढीपाडव्याला करायची. असं माझा विषय इथं आहे की देव कीर्तनामध्ये नामदेवरायाचा नाचू लागला महाराज. आणि नाचत असताना हा जो प्रकार झाला त्यावेळेस नामदेवराया आणि देव हे एकाग्र झालेले. नामदेवराय कीर्तनात होते पण ते देवामध्ये विलीन झाल्यासारखे झाले होते. तुमची स्थिती देव आणि भक्त दोन्ही झाले ना, ज्याप्रमाणे देवाची भक्ती करत असताना आत्मचिंतन आपल्या हृदयापासून केलं पाहिजे तर ती देवापासून पोहोचत नाही. तर आपलं चिंतन कसं आहे? ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, हे पाठांतर करत असताना आपलं लक्ष सगळं त्या बंगलीकडे असतं, चुलीकडे असतं. झालं का नाश्त्याला, झाला का चहा, देव येणं पावायचा नाही महाराज. देव कशानं पावतो? देव हा मनाने येत असतो. आज आपण या लाख वडगावमध्ये आपण आलो, आपल्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे. पण कीर्तनाचा कार्यक्रम असताना सुद्धा आपल्याला वेळ साथची दिली असताना सुद्धा या ठिकाणी महिला काट्या आल्या. मला कशाच्या काट्या होत्या? ती म्हणजे आजच्या वाढदिवसाला देव सुद्धा या ठिकाणी आला. खंडेराया गावात आले म्हणजे वाढदिवसाला पत्रकार संतोष दूधभात्याला देवाना आशीर्वाद दिला. देव आणि भक्त एक झाले. मला देव आणि भक्त एक झाले त्यावेळेस प्रसंग असा आला की दिवाळीचा सण होता. दिवाळीचा सण असतं का तुमच्याकडे? त्या दिवाळीच्या सणामध्ये पहिल्या पाण्या दिवशी अंगाला उठणं लावलं जाते. तुमच्याकडे काय म्हणते? उठणंच का? उठणं लावून अंघोळ घातली जाते. तेव्हा नामदेवरायाला आईनं उठवलं, नामा उठ. तेव्हा नामदेवरायामध्ये आहे, अगं आणखी पहाट झाले, थोडं मला झोपू दे. नाही नाही नामा, आज दिवाळीचा सण आहे, पहिलं पाणी आहे, आंघोळ उठणं लावून घातली पाहिजे असं आईनं बोलल्यामुळे नामदेवरायाला वाटलं, जिव्हाळा आला. महाराज, माझी आई मला जर उठणं लावून आंघोळ घालीत असेल तर अखिल ब्रह्मांडाला एक पाठोट परमात्म्याला कोण आंघोळ घालेल? प्रश्न पडला. आणि नामदेवरायांनी आपल्या मातोश्रीचे रूप बघून टाकलं, आहे जशी तू मला आंघोळ घालते म्हणतेस तसं देवाला तू आंघोळ घालशील का? म्हणल्याबरोबर त्या मातोश्रीनं सांगितलं, नावा मी तुला आंघोळ घालतो तशी देवाला सुद्धा आंघोळ घालेल, पण देव इथं येईल का?
प्रश्नार्थ काय? पण नामदेवरायांनी गुरु केलेला होता महाराज आवडे नगरातला जाऊन. त्यावेळेस नामदेवरायांनी सांगितलं, ऐका आहे मी देवाला घेऊन येतो, आधी देवाला आंघोळ घाल आणि नंतर मला घाल. नामदेवरायांनी मंदिराकडे घेऊन फुटली महाराज. मंदिरामध्ये गेले, सगळं निवांत वातावरण होतं. एका ताक प्रमाण नाही परमात्मा भेटीवर गेले होते. गेला नामदेवरायांनी हाक मारले, देवा म्हणल्याबरोबर हा आवाज दिल्याबरोबर देव म्हणजे नामा, अरे आज फार रात्र आहे, तू एवढा आडू नकोस, काय नाही केलं. तेव्हा नामदेवरायांनी सांगितलं, देवा दिवाळीचा पहिलाच पाणी आहे, आई मला उठून लावून आंघोळ घालत म्हणत होती, पण मी विचारला आईला देवाला आंघोळ घालशील का? तेव्हा देवाला घालशील का म्हणून आईने होकार दिला, तुम्ही चला आंघोळीला घरला चला म्हणून विनंती नामदेवराय करू लागले. मला नामदेवरायच्या होकाराला पांडुरंग परमात्मा येणार, साथ देणार, पण विलाज असा होता की पहाटाची वेळ झाली होती आणि सगळी भक्त मंडळी त्या ठिकाणी येणार होती. त्या ठिकाणी भक्त मंडळी येणार होती म्हणून देवाला हालता येणार नव्हतं. त्यावेळेस देवाने सांगितलं, नामा मी आला असतो रे, आता पहाटाच्या काकड्याला सगळे ब्राह्मण मंडळी या ठिकाणी भक्त मंडळी येतात आणि मी कुठं इथं नसल्यावर काय म्हणतील. त्यावेळेस आमचे नामदेवरायाने छाती ठोकपणे देवाला सांगितलं, देवा एवढीच अडचण आहे ना, मी विठेवर उभा राहतो. देव म्हणले, अरे नामा विठेवर कसं तू उभा राहून जमणार? बघा देवा मला मी कसं राहतो, या खाली तुम्ही. देव खाली आले महाराज आणि नामदेवराया त्या विठेवर उभा राहिले. थोर भावाचा भूक देवाला सांगितलं, नामा तू उभा राहतोस खरं, पण लक्षात ठेव जर मला यायला उशीर झाला तर ही ब्राह्मण मंडळी मला आंघोळ घालतात आणि ते आंघोळ घालण्यासाठी पहिल्या प्रथमता गरम पाणी ओततात. गरम पाणी असते, घालायचं नाही. बर मग पुन्हा लिंबू लावून साखर लावून चुळली जाते. काय म्हणायचं, पुन्हा थंड पाणी ओतलं जातं, पंचामृत ओतलं जातं
आणि पुन्हा लिंबू आणि पाणी लावून सगळं स्वच्छ केलं जातं. मग निवेद दाखवलं. पण निवेद खायचा आणि निवेद दाखवल्यानंतर लोण्याचा गोळा तोंडाला लावला जातो, पण तो खायचा नाही. नामदेवरायांनी सगळ्या अटी मान्य केल्या महाराज आणि त्या विठेवर कमरेवर हात देऊन उभा राहिले. हात देऊन उभा राहिल्याबरोबर पांडुरंग परमात्म्यानं पाहिलं काय नामाचं रूप आहे. देवानं कौतुक करावं नामदेवरायचं महाराज, काय नामाचं रूप आहे. म्हणून देव नामदेवरायकडेच पाहत राहिले त्यावेळेस देव आपल्याकडे सगळं काही कटाक्ष पाहतोय. म्हणून नामदेवरायांनी देवाला विचारलं, देवा मी कसा दिसतोय? राजेश सुकुमार विचारले, देवा कसा दिसतो? नामदेवराय सांगितलं, नामा अरे काय वर्णन करावं? ज्ञाने देवा मी तुझ्यासारखा दिसत नाही. देव म्हणले, नामा माझ्यापेक्षा मोठा दिसलास तू. कसा दिसला? सुंदर ते ध्यान अरे नामा त्या विठेवर कमरावर हात उभारलाय, गळ्यामध्ये वैरीची माळ आहे. काय वर्णन करता येत नामा, एवढा सुंदर दिसायला आहे. सुंदर दिसायला म्हटल्यानंतर नामदेवरायाने सांगितलं, देवा ब्राह्मण मंडळी येतील, तुम्ही जावा लवकर आणि लवकर आंघोळ करून या. देवाला सांगितलं, नामा जरी आले तर घाबरायचं नाही बरं का. जर घाबरला तर दुसराच आहे म्हणून बदलतील. नामदेवराया म्हणले, नाही देवा मी घाबरत नाही, तू येईपर्यंत मी व्यवस्थितशीरच उभा राहतो. विठेवर तर देव स्नानासाठी गेले महाराज. देव स्नान करतात न करतात तोपर्यंत इकडं बडवे मंडळी उठा पांडुरंग
झाला. उठा देवा उठा देवा म्हणल्याबरोबर नामदेवराव वाटलं आता आले. नामदेवराय कमरेवर धीट मनाला हात करून उभा आहेत. त्या ब्राह्मण मंडळीने नामदेवरायच्या अंगावर पोशाख सगळा घातलेला आहे. नामदेवराय म्हणले बर. गरम पाणी घेतलं महाराज. बोट घालू वाटतो त्या पाण्यात. असलं पाणी नामदेवरायाच्या अंगावर ओढून गेलं महाराज. पण नामदेवराया गप्प बसली. त्याचा देवाला सांगितलं काय बोलायचं नाही. लिंबू साखर घेतली. त्यानं घासायला लागले. नामदेवराय मनात म्हणाले मला खायला दिलं तरी अंगावर लावाले. तरी नामदेवराय गप्प बसली. थंड पाणी ओतलं महाराज. जेवढं देवानं प्रकार सांगितला तेवढा प्रकार बोलला. नामदेवरायाला पुरणपोळीचा निवेद दाखवला महाराज. आणि ते ताट वापस घेतलं. वापस घेतल्यानंतर नामदेवराय म्हणले काय लोकांचा भाव आहे. निवद आणलाय नुसतंच माघारी घेऊन चालले. अरे खात्र मग काय लोकांचा भाव आहे महाराज. भाव नाही. नामदेवराय मनात म्हणू लागले. तेवढ्यामध्ये त्या ब्राह्मणाने लोण्याचा फळा घेतला महाराज आणि नामदेवरायच्या तोंडाला लावला. तोंडाला लावल्यावर नामदेवराय म्हणजे काय चान्स आलाय. देवानं सांगितलंय खायचं नाही. पण नामदेवरायाला मात्र आपली जीव मधल्यामध्ये फिरवायला चालली. आमच्या पप्पू सकाळी एक शहाणा ब्राह्मण होता. त्यानं बारकाईने पाहिलं तर याची तोंड हालतय. देवानं कधीच तोंड हलवलं नाही आणि आज कसं हलतय. शंका काढण्याची मला त्यानं पुन्हा बघितलं तर पुन्हा ते अजून नामदेवरायामध्ये फिरवाले. बरोबर ते ब्राह्मणाला अरे हा देव नाही आपले तर नाम्या म्हणल्या बरोबर सगळी महाराज ब्राह्मण मंडळी नामदेवरायाला मारायला धावा अंगावर आली. तो पण तिकडे अखिल ब्रह्मांड नाही पांडुरंग परमात्मा प्रगट झाले आणि नामदेवरायाला आलिंगन दिले. नामा माग तुला काय मागायचे ती मला दाबाच्या प्रथम चरणामध्ये
म्हणल्याबरोबर अकल्पा विषय व्हावे तया माझ्या मागायचे माग म्हणल्याबरोबर नामदेवराय महाराज हे तुमच्या आमच्यासाठी सगळ्यासाठी मागले. माझ्या भक्ताला सुखी ठेव. पण भक्त म्हणजे कोण? कोण महाराज? जो गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळा घालतो आणि नित्य नियमानं ज्ञानेश्वरी भागवत गीताचं वाचन करतो आणि एक पांडुरंग परमात्म्याची वारी आणि एक संताची वारी करतो, तो नेमाचा भक्त असतो महाराज. असा नेमाचा भक्त कोण होता मला? पैठणकर. त्यांचे ठरलेले मुक्काम राहायचे. त्रयोदशीला, चतुर्दशीला, पंचमीला, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी करीन, दशमीला चंद्रभागेला जायचे. ठरलेले मुक्काम, ठरलेल्या ठिकाणी आणि नित्यनेम राहायचा. मुखामध्ये ना, हातामध्ये डाळ आणि मुखामध्ये नाम असायचं महाराज. अशी पांडुरंगाची वारी करायची. पण एक दिवस असा प्रसंग आला की ज्या घरामध्ये त्यांचा मुक्काम होता त्या ठिकाणी महाराज त्या घरच्या मालकाचं मूल वारलं. मूल वारलं. आता कुणाची आई आपलं जर मूल गेलं म्हणलं तर तिला व्यक्त होणारच आहे. पण बाप थोडा कठोर काळाचा असतो. जेव्हा बापाने सांगितलं कारभारीने आपल्या घरी आज महिन्याची वारकरी येणार आहे आणि आपण जर असं रडत बसलो तर ती वारकरी उपाशी जातील, त्यांची व्यवस्था कोण करेल? तेव्हा त्याला झाकून ठेव आणि स्वयंपाकाला. पतीची आज्ञा, पतीची आज्ञा जी स्त्री मानते तिला कुठं सुद्धा जायची गरज नाही. तसं पतीची आज्ञा मानून त्या मुलावर झाकण ठेवलं महाराज आणि झाकण करून स्वयंपाक करायची. ती नेमाची वारकरी दिवस माळायला त्या घरामध्ये प्रवेश केला. आल्या आल्या त्यांनी पाय धुण्यासाठी पाणी दिलं आणि हातपाय धुल्यानंतर नित्य नेमाचा हरिपाठ सुरू केला. हरिपाठ झाल्या झाल्या भोजन वाटलं महाराज. महाराजांनी विचारलं, अहो धनी, आम्ही प्रत्येक वारीला आल्यानंतर तुमचा मुलगा आम्हाला भाकरी वाढतो, भाजी वाढतो, पाणी देतो, आज मुलगा दिसत नाही. म्हणल्यानंतर वडील गप्प बसले. परंतु हे महाराजांचं बोलणं ऐकून आई साहेब महाराज आवाज न येता ते रडवायला सुंदर होते. त्यावेळेस महाराजांच्या कानावर ते सुंदर गेल्याबरोबर विचारलं, का हो आईसाहेब का रडतात? काय उत्तर देवाला काही उत्तर दिलं नाही. महाराजांनी विचारलं, उठले महाराज आणि विचारलं, आईसाहेब काय दुःख झाले तुम्हाला ते आम्हाला सांगा. म्हणल्यानंतर त्याला सुद्धा खात्री होती की संत आपल्या इतर प्रत्येक महिन्याला येतात, त्याची काही वरदास देतात, त्यांना आपण खोटं बोलायचं नाही. मग त्यांनी सांगितलं, महाराज आमचा मुलगा मगाच वारला, पण त्याने सांगितलं तुम्हाला आज कुठं जेवण भेटेल, तुम्ही उपाशी राहाल. म्हणून त्या मुलाला पांघरू घालून घातले. महाराज म्हणल्याबरोबर महाराजांनी सांगितलं, देवा अरे तुझी प्रत्येक महिला वारी करणारे संत जर एखाद्याच्या घरात येत असतील, त्याशी तुझा नित्यनेमाचा हरिपाठ होत असेल, जागर होत असेल, तर त्या घरातल्या माणसाला तू जर असं दुःख देत असतील तर तुझी वारी कोण करेल? देवाला प्रश्न विचारून महाराज आणि ती मेलेलं मूल उठून गेलं. तेच आभाराच्या दुसऱ्या कल्पनेची
नामदेवरायांनी मागणं मागितलं देवाकडं, कल्पनेची बाधा न होई ही संत मंडळी सुखी असो. यांना कसलंही वारं लागू देऊ नको. पण आपली तर कसं आहे, एक चाल म्हणायला आले की पठ्ठ्या. काय पठ्ठ्या, जा जरा बाहेर बाजारात. असे अनेक पट्टी आहेत. पण इथं हा पण आहे तुम्हाला माणसाला. गायकाचं तसंच आहे, वादकाचं तसंच आहे, आणि कीर्तकाराचं काय तसंच आहे. मला माझं कीर्तन किंवा 35,000 बाजार मांडला. अरे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जिथे घेते प्रमाण सांगायचं. तुम्हाला प्रश्न पेटी मास्तर असा पडला असेल, ही एवढं वर्णाले, ही काय येणार आता. मी आज ह्या गावाला कीर्तनाला यायला विचार करूनच आलोय. कारण का जो पत्रकार निर्भीडपणे आपलं मत मांडतो, जिथं कसल्या आमिषाला बळी पडत नाही, त्या पत्रकाच्या वाढदिवसाला जाणारा महाराज म्हणजे हा पैसे घेणारा महाराज म्हणजे फुकट कीर्तन आहे, फुकट. आणि महाराज तुम्ही म्हणाल आजच का, आजच नाही, गेली 9 वर्ष झालं ज्या ठिकाणी मी कीर्तनाला जातो त्या ठिकाणचं पाणी पित नाही, जेवण करत नाही आणि 1 रुपयाही घेत नाही. कारण का ही आज काळाची गरज आहे महाराज. खेडोपाड्यामध्ये सब्जी बंद पडायला त्याचं कारण काय, पैसा. माझी विनंती आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून की नुसतं पैशाला बळी पडू नका. जर आपली संस्कृती टिकवायची असेल, आपले आचार विचार जर टिकवायचे असतील तर पैशाला बळी पडू नका. हे माझं जाहीर आव्हान आहे. स्तंभावरी मान्यरो शंकरो एक वेळेचा प्रसंग असा आहे की अर्जुन तीर्थयात्रा करण्यासाठी हिंदुस्थानमध्ये तीर्थयात्रा करायची असतील तर 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम आणि 7 पुऱ्या हे ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस यात्रा बनते. जत्रा नाही. आपण जातो ती जत्रेला जातो. जत्रेला काय यात्रेचे गुण आहेत तुमचे? मला ती आज विषय घ्यायचा नाही. मला माझा विषय येत आहे की आपण यात्रेला गेलं पाहिजे. तसं अर्जुन तीर्थयात्रा करण्यासाठी गेले आणि भारत भ्रमण करत 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 असताना रामेश्वर या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धामपैकी एक असे त्या तीर्थक्षेत्रावर रामेश्वर या ठिकाणी. रामेश्वर मध्ये गेल्यानंतर अर्जुन त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी समुद्रामध्ये गेले आणि समुद्रामध्ये गेल्यानंतर पाहिलं तर एक पूल बांधलेला दिसला. लक्षात आलं की रामप्रभूनं हा पूल बांधलेला आहे. मी बांधलाय रामप्रभूनं पूल बांधलाय असं लक्षात आलं. आल्याबरोबर विचार केला की रामप्रभू विद्येत थोडे जर कमी होते का? कोण म्हणते अर्जुन? काय म्हणायची गरज आहे का? बरं अहंकार, अहंकाराचा वारा महाराज मी म्हणणाऱ्याला अहंकाराचा वारा यायलाय. आमची काय कथा आहे? अर्जुनाला अहंकार आला की राम प्रभू धनुर्धर विद्येमध्ये प्रवीण नव्हते काय म्हणल्याबरोबर आमच्या हनुमंतराया पाठीमागे होते. महाराज हनुमंतरायाने म्हणजे अर्जुना तू मनात म्हणतो ती बरोबर नाही. त्यावेळेची वानर सैन्या फार दिपाडच्या दिपाड होती आणि पूल मोडला असता म्हणून दगडाचा बांधला. तेवढ्यावर तर अर्जुनाला गप्प बसावं का? अर्जुन गप्प बसला नाही महाराज.
मी जर आता बांधला तर मोडून दाखवतील का? मारुतीराय म्हणले बर असं आहे काय, ठीक आहे, पण म्हणले जर पूल मोडला तर काय, दोघांची पैसे लागली मला. जर पूल मोडला तर अर्जुनानं अग्निकष्टी घ्यायची, आणि जर पूल नाही मोडला तर हनुमंतरायांनी ध्वजस्तंभावर मूर्तिमंत शंकर सारथी अर्जुनाशी झाला. तर हा प्रमाण ग्राह्य करून ठीक आहे म्हणजे दोघांचं ठरलं. दोघ जणच आहेत, मारुतीराय आणि अर्जुन दोघ जणच आहेत. अर्जुनाने बाणाचा पूल बांधला, मारुतीरायाने भुभुकार केला आणि एका क्षणामध्ये पूल मोडला. पूल मोडल्याबरोबर अर्जुनानं काटक्या गोळ्या करायला सुरुवात केली. त्याला सरपण म्हणतात, सरपण गोळा करायला चालू केलं आणि सरपणाची चित्ता रचली. चित्ता रचली त्यावेळेस अर्जुन शेवटची प्रदक्षिणा त्या चित्तेला घालू लागला, पण अखिल ब्रह्मांड नायक जाऊन निघाला नाही महाराज. राम अवतारामध्ये हनुमंतराय आणि कृष्ण अवतारामध्ये अर्जुन, हे दोघं कोणाचे? देवाचेच भक्त आहेत महाराज. आणि दोघं जण मी काय